हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. का नाही आवडणार मला? मम्माला चिवताईचा डान्स खूप खूप आवडला, खूपच आवडला. अंजली तिला स्वतःकडे घेत तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस देत तिला घट्ट कवटाळून धरते. अंकुश त्या दोघींनाही मिठीत घेतो. बच्चा, तुम्हाला डान्स कोणी शिकवला? अंकुश चिवला विचारतो. दीक्षा माऊ शिकवणार होती, तिनेच सांगितलं. मम्मा डॅडला सरप्राईज देऊया म्हणून. चिव क्यूट फेस करून समोरून येणाऱ्या दीक्षाकडे बोट दाखवते. यस, आमचं सरप्राईज होतं. आवडलं ना सरप्राईज? दीक्षा हसत अंजली आणि अंकुशला विचारते. खूप मस्त होतं. दीक्षा, थँक्स. तुझ्यामुळे मला समजलं माझी डॉल एवढी सुंदर नाचते ते. अंकुश परत चिवच्या गालावर एक किस करतो. ओ जीजू, थँक्स काय त्यात? तिच्या मम्माचे गुण तिच्यात तर उतरणारच ना. दीक्षा डोळे मिचकावत अंजलीकडे हसत बघते. म्हणजे? अंकुश न समजून विचारतो. समजेल समजेल थोड्या वेळात. दीक्षा हसत निघून जाते. दीक्षा काय बोलत होती ते कुठे काय, मला काय माहिती? मला काय माहीत नाही. अंजली खांदे उडवत असं दाखवते नेक्स्ट परफॉर्मन्स बघण्यासाठी. तिच्या जागेवर बसते. अंकुश कन्फ्यूज होऊन तिच्या बाजूला येऊन बसतो. तर आता कोणी गेस करू शकेल का? कोण येणार आहे ते सगळे सांगा. कोण वाटतं तुम्हाला? तन्विदी आणि जीजू. सारा मग अंजली वहिनी आणि अंकुश. प्राप्ती नाही. मग कोण येणार आहे? कोणी सेलिब्रिटी आहे का? सेलिब्रिटीज म्हणा. त्यानंतर इकडे अय्या कोण आहे सांगा ना लवकर. मी ठीक तर दिसते ना, आधी सांगा. नसेल ना तर पटकन तयार होऊन येते. तू रे, थांबून ठेव त्यांना. रिषभची आई. काकी काकी, अहो छान दिसताय तुम्ही, बसून घ्या आपल्या जागेवर. आणि त्या आल्याच आहेत, तुम्ही स्वतःच बघा कोण आहेत ते, म्हणत अँकर स्टेज खाली येतो. तशी पूर्ण लाईट जाते. सगळे आऊ आणि माईंना बघून अवाक होतात. सोबत आऊच्या 3 मैत्रिणीही होत्या. मस्त चापून चोपून नऊवारी नेसली होती आणि डोळ्यांना गॉगल होता. अंजली माईंना आणि आऊंना ह्या नव्या रूपात बघून खूप खुश आणि एक्साइट झाली होती. त्यानंतर सगळे शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून त्यांचा आनंद व्यक्त करत होते. त्या काला चष्मा आणि नऊवारी माझी लाडाची या गाण्यावर डान्स करतात. सगळे त्यांच्या डान्सचा आनंद लुटत होते. त्यांच्या वयाकडे बघता एवढा उत्साह खरंच वाखाणण्याजोगा होता. कोणालाच ह्या डान्सबद्दल कल्पनाही नव्हती, त्यामुळे सगळेच शॉक झाले होते. सगळ्यांसाठी खूप मोठं सरप्राईज होतं हे. त्या जशा खाली आल्या तसा सगळ्या अंकुशच्या भावंडांनी जल्लोष केला. अंकुशने आऊंना उचलून गोल गोल फिरवलं. खाली उतरून करकचून घट्ट मिठी मारली. तन्वीने लगेच धावून जाऊन त्यांना मिठी मारली. माईचेही सगळे कौतुक करत होते. तर आता आपला जलवा दाखवून आपल्या अदांनी घायल करायला येत आहे आपल्या नवरीबाईंकडून त्यांची लाडकी बहीण मानसी. अनाऊन्समेंट झाली तशी रिषभची मॉम उठून टाळ्या वाजवते. सगळे त्यांना बघत टाळ्या वाजवत होते. मानसी एक ट्रेन डान्सर होती, त्यामुळे डान्स उत्तम होणारच होता. तिनं इंडो वेस्टर्न फ्युजन सॉंग्स घेतले होते आणि त्यावर डान्स केला. तिचे मूव्जही छान होते. सगळे तिचा डान्स एन्जॉय करत होते. तिचंही सगळ्यांनी कौतुक केलं. रिषभची आई सगळ्यांना माझी भाची आहे, उत्तम डान्सर आहे असं सांगत स्वतःच तिचं कौतुक जास्त करत होती. सगळे फक्त हसून छान म्हणून प्रतिसाद देत होते. अचानक लाईट्स ऑफ होतात तसे सगळे गोंधळून जातात. असं कसं लाईट्स अचानक गेले? कोणी ऑर्गनायझरला फोन लावा. कशी अरेंजमेंट केली आहे ही? रिषभची मामी म्हणाली. हो ना, लहान मुलं घाबरली आहेत, प्लीज लवकर लाईट्स चालू करा. तन्मय
वहिनी बोलते, हे बघा, पॅनिक होऊ नका, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, मी बघतो. गौतम, अंश, चला आपण बघूयात. काय ही अरेंजमेंट? ह्यांची एवढे पैसे घेतात आणि अशी सर्व्हिस देतात. ऋषभची आई तोंड घुरडत बोलते, काकू, ती पण माणसंच आहेत. हो, आपण पैसे देतो मान्य आहे, पण काही गोष्टी वेळी होऊ शकतात ना, ऐनवेळी होऊ शकतात ना. मग तेव्हा थोडं आपणही समजून घेतलं पाहिजे ना. तन्मय थोडं कडकपणे बोलतो. बाकी कोण नाही, पण ह्यांचीच बडबड सुरू होती नुसती. आई शांत राहा, आम्ही बघतो. गौतम चल. तन्मय गौतमला इशारा करतो. भाई, अरे इथे बोलून वेळ नको घालवायला, चल. चिऊ, सोनू, तू इथेच मम्माजवळ थांब. तर आता चिऊला बोलतो, डॅड, मम्मा नाही इथे. चिऊ आजूबाजूला अंजली नाही म्हणून बघून बोलते, अरे इथेच तर होती ना. तर ही लगेच आजूबाजूला बघतो. डॅड, मम्मा कुठे गेली? चिऊ रडवेली होऊन बोलते. स्टेजवर म्युझिक सुरू. तसे सगळे गोंधळून एकमेकांना बघत होते. अंजली अंकुशकडे बघून डान्स करत होती. हे गाणं जणू तिच्या मनातल्या भावनाच होत्या. त्या ती अंकुश समोर मांडत होती. अंकुश फ्रीज होऊन तिला बघत राहिला. त्यालाही समजत होत्या तिच्या मनातल्या भावना, पण ती त्या अशी सगळ्यांसमोर व्यक्त करेल अशी अपेक्षा नव्हती त्याला. अंजली डान्स करता करता त्याच्या समोर येऊन गुडघ्यावर बसून हातात अंगठी धरते. ओ तू, हे कम ऑन भाई. अंकुशची भावंड सगळी ओरडत होती. त्या आवाजाने अंकुश भानावर आला. तिला असं प्रपोज करताना बघून त्याने तोंडावरच हात ठेवला. भाई येस. तन्वी खुश होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलते, कम ऑन भाई, हो बोल. वहिनी किती वेळची बसली आहे. अंश ही तन्वीला दुजरा देत बोलतो, डॅड से यस. चिऊ त्याचा कोट खेचत बोलते. तो एकदा मॉम डॅडकडे बघतो. तो त्याला हो बोल म्हणून खुणावतात तसं तो यस बोलतो. अंजली उठून त्याचा हात पकडून त्याला स्टेजवर घेऊन येते. अंकुश, थँक्यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझं आयुष्य एवढं हॅपनिंग बनवण्यासाठी. मी कधी लग्न करेन असा विचार सोडून दिला होता. तो असा सोहळा, एवढा मोठा सोहळा असेल असं वाटलंच नव्हतं मला. प्रत्येक मुलीची तिच्या जोडीदाराविषयीच्या कल्पना असतात. माझ्याही होत्या तशाच, पण त्या पूर्ण होतील का हा प्रश्न होता. आणि अचानक आपली भेट झाली. तुमची पावलीची सोबत, चिऊची काळजी घेणं, तिच्यावर प्रेम करणं, सगळंच हळूहळू मनात जागा करत गेलं. चिऊ माझी मुलगी आहे की नाही ही गोष्ट तुमच्यासाठी नगण्य होती. तिथेच तुम्ही माझ्या मनात घर केलंत. तुम्ही माझ्यासोबतच तिलाही स्वीकारलं. एवढंच नाही, तुम्ही एवढ्या मोठ्या घरातले तरी सगळ्यांचा विचार करणारे, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे. हा गुणही खूप आवडला मला तुमचा. या सगळ्या गुणांमुळेच तुमच्या प्रेमात पडले आहे मी. आय लव्ह यू अंकुश. माझी अशीच आयुष्यभर साथ द्याल का? अंजली मनातल्या मनात भावना त्याच्या समोर मांडत त्याला परत प्रपोज करते. हो, आयुष्यभर अशीच साथ देईन. आय लव्ह यू टू स्वीट हार्ट. अंकुश डोळ्यातलं पाणी टिपत तिला मिठी मारत तिच्या कपाळावर किस करतो. डॅड, विल यू बी माय डॅड? चिऊ ही दुसरी अंगठी घेऊन मगाशी अंजली जशी गुडघ्यावर बसली होती तशीच त्याच्या समोर बसते. तो तिला तसं बघून हसून हळूच अंजलीला बाजूला करून तो लगेच खाली गुडघ्यावर बसून तिला मिठीत घेतो. डॅड, डोंट क्राय ना, मलाही मग रडू येईल. मला आपले खूप सारे फोटोज काढायचे आहेत. मग ते असे रडके आले तर माझे फ्रेंड्स मला चिडवतील ना. चिऊ त्याचे डोळे पुसत तोंडाचा पाऊट करत सगळे हसून त्या तिघांना बघत होते. अंकुशच्या मॉमच्या डोळ्यात पाणी होतं. हो का गं ठम्माबाई, रडके फोटो येतील का? म्हणत अंकुश तिला गुदगुल्या करतो.
चिऊ खळखळून हसत, डॅड ठम्माबाई नको, तुम्ही डॉल बोलवताना मला ते गोड वाटतं, ठम्माबाई नको. चिऊ कसं तरीच तोंड करून बोलते. सगळे त्यांचं बोलणं ऐकून हसत असतात. भाई चल लवकर, रिंग्स एक्सचेंज कर आता. तन्वी हसत त्याच्या पुढ्यात 2 रिंग धरते, एक अंजलीसाठी आणि एक त्याच्या डॉलसाठी. तोही मग उठून अंजलीच्या बोटात रिंग घालतो. मग अंजली ही रिंग घालते. डॅड आता मी. बस. येस माय बेबी डॉल. ती मग किंग क्राऊनवाली रिंग घालते. अंकुश तिच्या बोटात प्रिन्सेसवाली छोटी रिंग घालतो आणि तिच्या गालावर किस करतो. तन्वी मग त्या तिघांनाही स्वीट भरवून त्यांचं अभिनंदन करते. मग थोडा वेळ त्यांचं सगळ्यांसोबत एक फॅमिली फोटोशूट होतं. सगळे त्यांचं अभिनंदन करतात. चिऊ ही सगळं आनंदाने एन्जॉय करत होती. तिला सेलिब्रिटी असल्याची फिलिंग येत होती. अंकुशच्या मॉम त्या दोघींचं अभिनंदन करतात. अंजलीला मिठीत घेऊन तिच्या कपाळावर किस करतात. थँक्स बेटा, आज हे तुझ्यामुळे शक्य झालं. काकू अहो असं का बोलता? उलट तुमच्यामुळे मला माझ्या मनातल्या फिलिंग्स अंकुशसमोर मांडता आल्या. हो, पण मला पूर्ण विधीपूर्वक करायचं होतं तुमचा साखरपुडा. इट्स ओके आई, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तन्वी ताईची झाली ना तशी एंगेजमेंट आणि अजून लग्न बाकी आहे, तेव्हा आपण ही कसर पूर्ण करू. सध्या आपल्यासाठी अंकुशची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. यस बेटा, नक्की. नेहमी खुश राहा. चिऊही तिच्या मम्मा आणि डॅडसोबत खूप सारे फोटो काढून घेते. नंतर परत सगळे आपापल्या जागेवर बसून घेतात आणि परत संगीतला सुरुवात करतात. आता येत आहे आताच एंगेज झालेल्या जोडीचे दादा आणि बहिणी दीक्षा, सुहास आणि साहिल आणि मेघा. तर ह्या दोन्ही जोड्यांसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. दीक्षा आणि सुहास जनम जनम ह्या सॉन्गवर, तर साहिल आणि मेघा रांझना हुआ मैं तेरा त्या सॉन्गवर डान्स करतात. लास्ट पॅचला दीक्षा आणि सुहास परत त्यांना जॉईन होतात. त्या चौघांचाही डान्स उत्तम होतो. सगळे त्यांचं कौतुक करतात. अंजली मेघाला मिठी मारून हळूच तिच्या कानात कुजबुजते. हा डान्स कधी ठरला तुमचा? जोडी छान वाटत होती तुमची. तशीही मला तू पसंत आहेस वहिनी म्हणून. काकींशी बोलून घेऊ का मी? अंजली खट्याळपणे मेघाला विचारते. नाही, ते अचानक ठरलं आमचं. दीक्षाने आणि सगळ्यांनी खूप फोर्स केला म्हणून मी तयार झाले. मेघा गालावरची लाली लपवण्याचा प्रयत्न करत बोलत होती. हो का? ते बघितलं आम्ही. काय मस्त केमिस्ट्री होती दोघांची ते. अंजली तिला चिडवत तिची मज्जा घेत डोळे मिचकावते. असं काही नाही. मेघा नजर चोरत बोलते. खरं तर तिला खूप लाजायला होत होतं. समजतंय हा मला सगळं. असं काही नाही. मेघा नजर चोरत दुसरीकडे बघतच असते की साहिल तिला तिच्याकडे एकटक बघताना दिसतो. तशी ती अजूनच गडबडून जाते. मी आलेच, आई बोलवते मला म्हणत मेघा तिथून निघून तिच्या आईकडे जातच असते की तन्वीची फ्रेंड मेघा अडवून तिचा डान्स छान झालाय म्हणून तिच्याशी बोलत होती. मेघा तिला छान हसून थँक्स म्हणून रिप्लाय करत तिच्या आईकडे जायला वळतेच की तिला साहिल तिच्या आईशी हसून बोलताना दिसतो. तिची आई ही मस्त हसून त्याच्याशी बोलत होती. ती त्या दोघांना बोलताना बघून तिथेच थांबते. साहिल मात्र तिच्या आईशी बोलता बोलता मेघाला हळूच डोळा मारत गालात असतो. मेघा शॉक होऊन मिटलेले डोळे करून नुसती त्याला बघत राहिली होती. मेघा, अगं इथे ये. तिची आई तिला हाक देत जवळ बोलावते. किती छान डान्स केला तुम्ही. आणि काय ग, ह्याची ओळख नाही करून दिलीस? ते मला बघ, तो बिचारा स्वतःच आला माझी चौकशी करायला. अंजलीला एक भाऊ आहे, सांगितलं नाहीस मला तू? आई तिला विचारते. हो,
ते खूप बिझी असतात ना, खूप कामं असतात. आपल्यासाठी थोडीच वेळ असणार त्यांना. मेघा एक नजर साहिलला बघत बोलते. आई प्रश्नार्थक चेहऱ्याने तिला बोलत होती. अगं आई, त्यांच्या बहिणीची एंगेजमेंट, त्यांचं काम, त्यामुळे म्हटलं मी. मेघा चेहऱ्यावर खोटं असू आणून बोलते. हो काकू, बरोबर बोलते मेघा. मी खरंच खूप बिझी असतो. माझा मोठा बिझनेस आहे ना USA ला. एकटा सांभाळतो ना, त्यामुळे सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. आता माझंही वय झाले. अंजलीचं लग्न झालं की विचारेन म्हणतीये लग्नाचं. माझी आजी खूपच मागे लागली आहे. मी तुमची भेट करून देतो. कदाचित तुम्ही भेटलाही असाल. ती बघा, माईच्या बाजूला बसली आहे ना ती, माझी आजी. साहिल मुद्दाम त्यांच्याकडे लग्नाचा विषय काढतो. अरे हो, ओळख झाली आहे आमची. आमचं बोलणंही झालं आणि मैत्रीही खूप छान आहेत त्या. मी नक्की कोणी मुलगी माझ्या बघण्यात असेल तर सांगते हा तुला. त्या त्याच्या चेहऱ्यावर हसून हात फिरवतात. हो काकी, नक्की सांगा. आई, वधूवर सूचक मंडळ का नाही काढत तू? आपण इथे संगीत एन्जॉय करायला आलो आहोत ना, ते करूया. काय गं, अशी बोलतेस? एवढा हँडसम गुणी सालस मुलगा आहे हा. ह्याच्यासाठी मुलगी पण तशीच पाहिजे ना. आणि माझ्या बघण्यात आहेत काही मुली. मग मी मदत केली तर काय हरकत आहे? तू तर घरी लग्नाचा विषयही काढू देत नाहीस. त्या तिला दम देत साहिलला तिच्याकडे लक्ष देऊ नको म्हणून खुणावतात. आई, म्हणून तू असं? बरं, तुला हवं ते कर, तुला हवं ते, म्हणत मेघा हाताची घडी घालून चिडून बसते. काकी, येतो मी. इकडेच वातावरण खूपच हॉट झालंय. साहिल मेघाकडे बघत गालात हसत बोलते. तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. ती अशीच आहे. मी बघेन तुझ्यासाठी एक गोड मुलगी, तुझ्यासारखी. साहिल हसून तिथून निघून जातो. गर्ल्सचा ग्रुप डान्स होतो. तसा नंतर अँकर येऊन मग आजच्या खास कपलसाठी अनाउन्समेंट करतो. दोघे एकदम एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. खूप गोड दिसत होते. सगळे टाळ्या वाजवायला सुरू करतात. तसे ते दोघं सावरून बाजूला होतात. तर या खूप खूप रोमांस फुल डान्ससाठी टाळ्या होऊन जाऊ देत. तन्वी आणि ऋषभ त्यांच्या जागेवर जाऊन बसणार की सगळे यंगस्टर त्यांना चिडवायला लागतात. खास करून ऋषभचे फ्रेंड्स. तन्वीला नको नको करून सोडलं होतं त्यांनी. शेवटी ऋषभने तट्टावलं. तेव्हा जाऊन शांत बसले. तर मग आता अजून एक शेवटचा डान्स, आपल्या न्यूली एंगेज झालेल्या कपल्सचा. सो बी रेडी गाईज फॉर द ब्युटिफुल रोमॅन्टिक परफॉर्मन्स बाय अंजली अँड अंकुश. सगळे हुटिंग करायला लागतात. सगळे त्यांचा डान्स पाहण्यात मंत्रमुग्ध झाले होते. त्यांचा डान्स संपोच नये असं वाटत होतं. चोर टाळ्या वाजवायला लागते तसे सगळे भानावर येऊन टाळ्या वाजवायला लागतात आणि त्याचे भावंड तर कल्ला करतात. अंश लगेच पार्टी सॉन्ग डीजेला लावायला सांगून सगळ्यांना नाचायला खेचतो. सगळे मस्त त्या गाण्यावर थिरकत होते. चिऊ तिच्या अज्जूला स्टेप शिकवत नाचायला लावत होती. साहिल मेघाला मुद्दाम एक चान्स सोडत नव्हता. मुद्दाम नाचता नाचता तिच्या जवळ यायचा. तिला मुद्दाम धक्का द्यायचा. अगदी बालिशपणा सुरू होता त्याचा. पण एवढ्या गोतावळ्यात ते कोणाला समजणार ही नव्हतं, कारण सगळे त्यांच्या धुंदीत होते. खूप वेळ नाचून सगळे थकले. तेव्हा भुकेची जाणीव झाली आणि सगळे फूड काउंटरकडे वळले. अंकुश, चिऊ आणि अंजली सोबत जेवत होता. त्याने त्या दोघींना एकटं सोडलंच नव्हतं. तिथेही त्यांचा फॅमिली टाईम एन्जॉय करत होते. दुसरीकडे मेघा मात्र साहिलला टाळत होती. जेवून ती चेंज करायला जातच होती की साहिलने तिला कोणी बघत नाही म्हणून बघून तिला ओढून एका खोलीत नेलं. त्याचा एक हात तिच्या तोंडावर होता.
मेघा डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती. मेघा, का अशी वागतेस तू माझ्याशी? का अशी इग्नोर करतेस? साहिल तिच्या तोंडावरचा हात काढतो आणि त्यानंतर, काय करताय सर? मला इथे असं का आणलंय तुम्हाला? का समजत नाही मला? नाही बोलायचे तुमच्याशी. मेघा त्याला बघायचे टाळत दुसरीकडे मान वळून विचारते, तुझ्या ना तोंडावरचा हात बाजूला घ्यायलाच नको हवा होता. आणि हे सर काय लावलं आहेस? आणि अशी का वागतेस तू माझ्याशी? साहिल वैतागून विचारतो. अशी म्हणजे कशी? तुम्हाला वेळ आहे का माझ्यासाठी? काल त्या मुलींसोबत बोलायला खूप वेळ होता ना? मला येऊन 2 दिवस झाले. आता का आठवली मी तुम्हाला? मेघा रागावून त्याच्या डोळ्यात बघत विचारते. मेघा, अगं त्या स्वतःहून आल्या होत्या बोलायला आणि त्यांनी लगेच सेल्फी घ्यायला सुरुवात केली. मला नाही बोलायचं, हा चान्स नाही भेटला ग. साहिल तिला समजवायचा प्रयत्न करत होता. राहू दे, मी बघितलं ना किती हसून फोटो काढत होता ते. मेघा त्याच्यापासून बाजूला व्हायचा प्रयत्न करत बोलते. अगं मग रडायचं होतं का मी? साहिल हसू ओठात दाबून विचारतो. मेघा रागात त्याला घुरून बघत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजताचा मुहूर्त असल्याने सगळ्यांची हळदीसाठीची लगबग सुरू होती. जो मॅडम मस्त पिवळा फ्रॉक, केसांची पोनी, हळदीची ज्वेलरी घालून रेडी होती. तिला तिच्या आत्तू सोबत करवली म्हणून जे मिरवायचं होतं. अंजलीने पण आधी तिला तयार केलं, मग नंतर ती शांतपणे आवरणार होती. मेघा मॅडमची झोप काही डोळ्यावरून उतरत नव्हती. रात्रीचा साहिलचा हँगओव्हर जो अजून उतरला नव्हता. शिवाय रात्री अंकुशमुळे रूम बाहेर पहारा द्यायला लागला होता तो वेगळा. बिचारी खूपच थकली होती. चिऊचं आवरून तिला तन्वीकडे पाठवू, मग मेघा उठू म्हणून अंजलीने पण तिला झोपून दिलं होतं. अंजलीच्या मनातही कालच्या गोष्टीची उजळणी सुरू होती. आधी एंगेजमेंट आणि नंतर रात्री त्या दोघांची क्वालिटी टाईम. सगळे आठवून गाल लाल झाले होते. चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो चढला होता तिच्या. बस आता ह्या आनंदाला कोणाची नजर न लागो. दुसरीकडे अंजलीचा काका अंजलीवर तिच्या फॅमिलीवर लक्ष ठेवून होता. त्या जमिनीसाठी त्याने तिचा खूप शोध घेतला होता, पण जवळजवळ 6 वर्षांनी ती त्याला भेटली होती. तिच्याजवळ पोहोचणं तर दूरच, वर तिच्यामुळे पोलिसांची करडी नजर त्यांच्यावर रोखली होती. त्यामुळे ना कुठे बाहेर पडता येत होतं आणि ना कोणती डील करता येत होती. एकदम नजर कैदेत अडकल्यासारखं झालं होतं त्याला. अंकुशनेही त्यावेळी कोणतीच कसर ठेवली नव्हती. एकदम टाईट सिक्युरिटी हायर केली होती त्याने त्याच्या फॅमिलीसाठी. मिनिटाला अपडेट मिळत होत्या त्याला. पण तो सुद्धा शकील होता असाच शांत बसणाऱ्यातला मुळीच नव्हता. फक्त योग्य वेळेची वाट बघत होता. ह्यावेळी तो खूप हुशारीने त्याची खेळी खेळणार होता, ज्यामुळे अंजलीपर्यंत त्याला सहज पोहोचता येणार होतं. त्यासाठी त्याने त्याची माणसं गुपचूप पेरून ठेवली होती. पण सध्या शांत बसणंच त्याच्यासाठी योग्य होतं. अंजली तिचं आवरून मेघाला उठवते. मेघा, उठतेस ना ग? चल लवकर आवरून घे, आपल्याला परत तयार व्हायचं आहे. साहिल झोपू दे ना. अंजली आज सिंपल येलोचा क्रॉप टॉप त्याखाली स्कर्ट घालणार होती. हळद असल्याने त्यावरती फुलांची ज्वेलरी. एक स्वतःला लावून बघत दुसरीकडे मेघाला उठवत होती. पण तिचा रिप्लाय ऐकून तिला सुखद धक्काच बसला आणि मस्ती करायची लहर आली. अंजली उठून तिच्या बाजूला उभी राहते. एका हातात मोबाईल तयार असतो मेघाचा वेडेपणा रेकॉर्ड करण्यासाठी. अंजली गालात हसून रेकॉर्डिंग स्टार्ट करते आणि परत एकदम प्रेमाने मेघाला हाक देते. मेघा,
शोना उठतेस ना? अंजली एकदम सॉफ्टली प्रेमाने हाक देते. काय हो, झोपू द्या ना, जा ना तुम्ही, म्हणत मेघा कुशीत होऊन झोपते. ए शोना, उठ ना ग, अशी काय करते? कालची रात्र किती मस्त होती, मी तर कधी विसरूच शकत नाही. अंजलीने असाच एक टुक्का मारून बघितला, कारण काल संगीत नंतर ती बराच वेळ गायब होती. तुम्ही स्वप्नातच राहा ना, समोर तुम्ही खूप त्रास देता. अंजली तोंडावर हात ठेवून तिचं हसू कसंबसं अडवत होती. काय त्रास देतो ग माझा दादू तुला? अंजली तिच्या कानात जोरात ओरडून विचारते. तशी मेघा खडबडून जागी होऊन बसत जोरजोरात श्वास घेत होती. अंजली मात्र तिला बघून खळखळून हसत सुटली. मेघा छातीजवळ हात ठेवून वाढलेले हार्टबीट नॉर्मल करत आजूबाजूला बघत नजर फिरवते. आपण कुठे आहोत? आपल्या बाजूला कोण आहे? आपल्यासोबत काय घडलं आता? याचा 2 मिनिटं ती आजूबाजूला बघत विचार करत होती. सांग ना मेघा, काय त्रास देतो माझा दादू? अंजली तिच्या बाजूला बसत तिच्या खांद्याला धक्का देत खोडकरपणे विचारते. मेघा लाजत तिच्या मिठीत शिरते. अंजली हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवते. चला, म्हणजे तुला माझी वहिनी केलीस तर दादूने? हा हा हा, अंजली मेघाला चिडवत बोलते. गप ग तू. मेघा लाजत ओंझळीत चेहरा लपवते. आता आमचं ऐकूनही घेणार नाही का तू? हा बरोबर, आता फक्त दादूचंच ऐकणार ना तू? अंजली चेहरा पाहून बोलते. गप ग, नाटकी नको ना त्रास देऊ. आधीच तुझा दादू काही कमी त्रास देत नाही मला. पक्का चॅप्टर आहे असं ना आता? बरं मला सांग ना, असा काय गोड त्रास देतो ग माझा दादू तुला? अंजली तिची मज्जा घेत गालात हसत विचारते. ते ते काही नाही, ते मी असंच बोलले, म्हणत मेघा तिला टाळत घुसच्या बाजूने उठायला जाते. पती पत्नीमध्ये आपण जास्तच बोलून गेली असं वाटतं तिला, आणि अंजली काही आता आपली मज्जा घेतल्याशिवाय सोडत नाही हेही कळून चुकलं होतं तिला. एक मिनिट मेघाराणी, आता तुमची सुटका नाही. अंजली मेघाचा हात पकडून ठेवते. आणि काय ग, मला ही खबर लागू दिलीस नाहीस? ते तर मी हुशार आहे म्हणून समजलं मला सगळं. अंजली खोटं खोटं रुसत बोलते. अंजली, अगं कधी कसं झालं समजलंच नाही ग. कधी एवढी त्यांच्यात गुंतले कळलंच नाही. आमच्यातल्या तफावतीमुळे ते आवडतं असूनही थांबवत होते श्वेताला मी, पण त्यांच्या प्रेमापुढं हरले मी. तुला माहिती, त्यांनी मला जेव्हा कॉफीसाठी विचारलं ना, मी त्यांना असंच मज्जा म्हणून सहज चॅलेंज दिलं होतं. म्हटलं माझा नंबर मिळवून दाखवा, मग विचार करेन म्हणून. मी विषय सोडून दिला. मला वाटलं एवढं कुठे ते मनावर घेणार आहेत, तेही माझ्यासारख्या सामान्य मुलीसाठी. हा पण त्यांच्यासाठी माझा नंबर मिळवणं कठीण नव्हतंच तसंही. पण त्यांची एवढे एफर्ट घेऊन मला कॉफीसाठी घेऊन जाणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तिथेच मन जिंकलं त्यांनी माझं. आपणही कोणासाठी खास आहोत हे फिलिंगच खूप भारी आहे ना. मेघा साहिलच्या विचारात हरवत बोलत होती. समजू शकते मी. माहीत आहे मलाच मस्का मारून घेतला होता त्याने तुझा नंबर. अंजली मेघाला डोळा मारत बोलते. काय, तुझ्याकडून? मेघा आश्चर्याने विचारते. हो, मग काय, तू नाही, पण माझ्या दादूने सांगितलं मला, त्याला तू आवडतेस म्हणून. अंजली मेघाकडे बघत तोंड मुरडते. अगं शोना, सॉरी ना, पण काय ग, असं डायरेक्ट बोलले ते तुला? नंबर दे म्हणून माझा? मेघा उत्सुकतेने विचारते. डायरेक्ट म्हणजे अगदी तसंच नाही, पण समजत होतं एकंदरीत त्याच्या वागण्यावरून. अडून विचारत असायचा ऑफिसमध्ये काय सुरू आहे वगैरे वगैरे. मीही मग त्याला सगळं सांगायचे, आणि जेव्हा तुझा विषय निघायचा ना, तेव्हा मात्र त्याचा चेहरा खुलायचा. तेव्हा हळूहळू समजलं. अंजली हसत डोळे मिचकावते. मेघाही गालात हसत मान दुसरीकडे वळवते. बापरे, तुझा नंबर घेताना पण किती ती कारणं पुढे केली होती त्याने.
पण मी पण त्याचीच बहीण ना शेवटी. त्याच्याकडून बदलून घेतलं आणि मग तुझा नंबर दिला, पण तोही पक्का. माझ्याकडून प्रॉमिस घेतलं, जोपर्यंत तो तुझ्यासमोर त्याचं प्रेम व्यक्त करत नाही तोपर्यंत मी कोणालाच काही सांगणार नाही. मग मीही नाही हो करत. त्याची ही अट मान्य केली. म्हटलं बघूया आपली मैत्रीण आपल्याला कधी सांगते ते. सॉरी ना ग अंजली, नको रागवू प्लीज. मेघा तिच्यासमोर कान पकडते. अगं वेडाबाई, नाही ग रागवली मी. तुझी अवस्था समजते मी. मीही या सिच्युएशनमधून गेले आहे. अंजली तिच्या कानावरचे हात बाजूला करते. थँक्यू. मेघा तिला एका बाजूने मिठी मारते. माझ्या दोन्ही भावांनी माझ्या बेस्ट फ्रेंडचं निवडल्या म्हणजे मला कुठे नाव ठेवायला जागाच नाही काय? अंजली हसत विचारते. तुझ्या लाडक्या आहोत ना आम्ही, मेघा म्हणाली. हो ग, काळजी घे दादूची, खूप प्रेम दे त्याला. खूप लवकर त्याने सगळी जबाबदारी पेलली आहे. एवढा मोठा बिझनेसचा विस्तार सोपी गोष्ट नाही. आणि हो, माझ्या भावाला काही बोलायचं नाही हां. मग अशी झोपेत काय बोलत होतीस? हां, चक्क लबाड म्हणालीस तू त्याला. मी अजिबात सहन करणार नाही हां. नंदेचा धाक दाखवेन हा मी. अंजली तोरा दाखवत बोलते. हो ननंदबाई. मेघा तिच्यासमोर हात जोडत घाबरल्याचं नाटक करत बोलते आणि दोघी एकमेकींना बघून हसायला लागतात. चला मॅडम, आपल्या गप्पा काही संपणार नाही. तू पण अंघोळ आटपून तयार होऊन ये, मी पुढे जाते. हो आलेच, म्हणत मेघा तिथे कपडे घेऊन आवरायला जाते. अंजली ही छान तयार होऊन अंकुशकडे निघून जाते. पण मध्येच तिला कोणी एका अंधाऱ्या रूममध्ये खेचतं. अंजली घाबरून ओरडणारच की तू. अंजली डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते. सॉरी. अगं मला वाटलं दीक्षू आहे. खरंच सॉरी. सुहास तिचा मोठा झालेला आवाज बघून घाबरून बोलतो. उगाच तिथे कोणी आले तर प्रॉब्लेम झाला असता. वेडा आहेस का तू? काय चालू आहे तुझं? किती घाबरली मी. अंजली त्याला चिडून बोलत होती. अगं सॉरी ना अंजली, खरंच चुकून झालं. पण इथे दीक्षा होती ना, कुठे गेली ती? सुहास तिला समजावतो. दीक्षाच्या बदली ही कशी आली म्हणून कन्फ्यूज होऊन विचारतो. तिला माईने बोलावलं म्हणून तिथे गेली. ओ, सुहास म्हणाला. पण तू हे काय करत होतास? अंजली कमरेवर हात ठेवून बारीक डोळे करत त्याला विचारत होती. ते मी. सुहास लाजत केसांवरून हात फिरवतो आणि त्यानंतर समजलं. अरे पण ही काही जागा आहे का? आणि नशीब मलाच खेचलंस म्हणून दुसरं कोणी असतं तर? काय सांगू तुला? सगळे माझ्या प्रेमाचे दुश्मन बनले आहेत. सकाळी दीक्षू एवढी छान तयार झालेली की तिला जवळ घ्यायला गेलो तर आई आली. तिला नीट कॉम्प्लिमेंट पण देता नाही आली. त्यानंतर पण कोणी ना कोणी काही ना काही कामासाठी बोलवतच आहे. आत्ता कुठे दिसली होती तर हे असं झालं. सुहास तोंड पाडून बोलतो. चो, बिचारा माझा भाऊ. माझी सहानुभूती आहे तुला. त्याचा बिचारा चेहरा बघून येणारं हसू अडवत अंजली बोलते. तू गप्पच बस, तुझ्यामुळेच हे घडतंय. सुहास फुकून बोलतो. मी काय केलं? अंजली विचारते. तू काय केलं म्हणजे? तुलाच ही आत्ताच एंगेजमेंट ठेवायची होती ना, थोडी नंतर ठेवली असतीस तर? तुझ्यामुळे मला माझ्या बायकोपासून लांब राहावं लागते. सुहास चिडत बोलतो आणि त्यानंतर अंजली त्याच्या बोलण्यावर हसत सुटते. ओ गॉड, काय बोलू मी आता? तू हसू नको हां, सगळेच दुश्मन बनले आहेत माझे. बिचारा, सो सॉरी. अंजली तिचं हसू अडवण्याचा प्रयत्न करत बोलते. ठेव तुझ्याकडे तुझं सॉरी, म्हणत सुहास फुगून निघून जातो. अंजलीला बिचाऱ्याबद्दल वाईट वाटतं. मनात काहीतरी ठरवून हसतच ती तिथून निघून अंकुशकडे पोहोचते.
अंकुशने छान येलो कलरचा स्लीवलेस चुनीदार घातला होता. केसांना मागे क्लिप लावली होती. आधीच गोरी गोरी, त्यात नवरीचा ग्लो चेहऱ्यावर दिसून येत होता. फुलांच्या ज्वेलरीने तर अजूनच गोड आणि सुंदर दिसत होती. वहिनी, कुठे होतीस तू? किती वेळ मी वाट बघत आहे तुझी, अंकुश अंजलीला विचारतो. अगं सॉरी, तू बोल ना, तुला काही हेल्प हवी का माझी? अंजली आता घडलेलं काही न सांगता अंकुशला विचारते. मी ठीक दिसते ना? मला थोडं नर्वस फील होतंय. अंकुश बारीक चेहरा करून अंजलीला विचारतो. खूप गोड दिसतेस तू, अंजली प्रेमाने तिचा हात हातात घेऊन बोलते. थँक्स, अंकुश छोटी स्माईल देत बोलतो. ओय, नको नर्वस हो, आम्ही सगळे तुझ्या सोबतच असणार आहोत नेहमी, अंजली तिला समजावते. अगं माझी सोनुली, किती ग गोड दिसते. आऊ आत येत अंकुशच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तिची नजर काढतात. आऊ म्हणत अंकुश त्यांना मिठी मारतो. ए वेडाबाई, रडतेस काय? तू लग्न करून सासरी जात आहेस आणि आम्ही कायम सोबतच असणार आहोत. एक कॉल करायचा काय? एवढी सुंदर दिसतेस आणि रडतेस रडूबाई. आऊ तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत तिला समजावत होते. खरं तर हा क्षणच प्रत्येक मुलीसाठी तसा हळवा असतो. लहानपणापासून आपण एका कुटुंबात वाढलो असतो आणि मग मोठे झाल्यावर त्या सर्वांना सोडून लग्न करून सासरी दुसऱ्या घरी जावं लागतं. बघ ना, तो ऋषभ पळून जाईल ना तुला बिना मेकअपचं त्याने पाहिलं तर. अंकुश हसत आत येत मुद्दाम तिला चिडवतो. भाई जा तू, नको बोलू माझ्याशी. अंकुशच्या हातावर हलकं मारत ती बोलते. फटका देत बोलते. खरंच नाही बोलणार माझ्याशी? अंकुश बारीक आवाजात विचारतो. त्याचेही डोळे पाणावलेले होते. तन्वी लगेच त्याला घट्ट मिठी मारत रडायला लागते. अंकुशही रडत असतो. त्यांना रडताना बघून बाकीच्या सगळ्यांचेही डोळे पाणावतात. तन्वीची मॉम, जी तन्वीला घेऊन जायला आली होती, ती त्यांना असं रडताना बघून दारातच थांबते. मॉम, तन्वी त्यांना बघून आवाज देते. त्यांच्या कुशीत शिरते. तशा त्याही रडायला लागतात. अंकुश अंजली त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत रडू नको म्हणून खुणावते. अंकुश कसंबस स्वतःला सावरत त्या दोघींकडे जात त्यांना शांत करत होता. मॉम, तनू बस बच्चा, किती रडणार? ऋषभ वाट बघत असेल ना की कॅन्सल करायचं लग्न? जा जा सांगू त्याला, अंकुश तिचे डोळे पुसत भुवया उंचावत विचारतो. तन्वी त्याच्या हातावर फटका मारून बाजूला होत डोळे पुसते. मॉमही स्वतःला सावरत डोळे पुसतात. अंकुश त्यांचे डोळे पुसत त्यांना मिठीत घेतो. अंजली तन्वीला घेऊन जात थोडं तिला चेहऱ्यावर पाणी मारून फ्रेश व्हायला लावते. तन्वीची मॉम बाकी सगळ्यांना पुढे पाठवून देते. तन्वी आल्यावर अंजली सोबत त्या तिला खाली लॉनमध्ये घेऊन जातात. खाली छान सगळे येलो आणि व्हाईट कॉम्बिनेशनचे कपडे घालून तयार होऊन आले होते. मुलाकडचे व्हाईट आणि मुलीकडचे येलो अशी सगळे यंगस्टर्सने मिळून थीम ठेवली होती. तन्वीला घेऊन तिची मॉम हळदीच्या ठिकाणी जातच असते, पण तन्वीचं लक्ष मात्र आजूबाजूला. तिचे डॅड आजूबाजूला कुठे दिसताय का तिथे होतं. काल रात्री संगीत नंतर ते तिला भेटलेच नव्हते. तन्वीची मॉम तिला ऋषभच्या बाजूला बसवते. तन्वी ऋषभला एक स्माईल देत समोर बघते. तन्वी परत एकदा सगळ्यांवर नजर फिरवते. तसे तिचे डॅड एक साईडला थोडे लांबच उभे होते, हाताची घडी घालून इकडे बघत स्माईल करत होते. डॅड सच्ची तोंडातल्या तोंडात हळूच पुटपुटते. सी, सगळ्यांपासून लांब उभं राहिलेलं बघून तिने नक्कीच इमोशनल झाले असणार हे समजून जातं.
सगळे लोक असल्यामुळे तिला त्यांच्याजवळ जाताही येणार नव्हतं. रिषभची मॉम त्याला ओवाळून हळद लावते. त्यानंतर त्यांच्या फॅमिलीमधल्या लेडीज त्याला एक एक करून हळद लावतात. नंतर तन्वीची मॉम तिला ओवाळून रिषभची उष्टी हळद लावतात. त्यानंतर आऊ, माई, अंजली, तिच्या आल्या, मावशी, मामी सगळ्या हळद लावतात. आपली चिवताई थोडीच मागे राहणार होती. तिने तिची ओढणी सावरत तिच्या आत्तूला आणि अंकलना त्या छोटूशा हाताने हळद लावली. चेहऱ्यावरचा उत्साह आणि एक्साइटमेंट तर ओसंडून वाहत होती. आत्तूची आणि स्वतःची आवड म्हणून फोटोग्राफर काकांना स्वतः सांगून खूप साऱ्या पोजमध्ये फोटोही काढून झाले. शेवटी दमून चिव मॅडम मग तिच्या फ्रेंड्ससोबत हळद खेळायला निघून गेल्या. अंकुशने त्यांच्यासाठी वेगळी अरेंजमेंट केली होती आणि स्टाफला त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं. त्यामुळे मोठी माणसं निवांत होती. मॉम डॅडना बोलव ना, ते नाही लावणार मला हळद. तन्वीचा केविलवाना स्वर ऐकून त्यांनाही भरून येतं. तन्वीची मॉम अंकुशला खुणावत लगेच डोळ्यातलं पाणी टिपते. तिचे डॅड आले तसे ती लगेच उठून त्यांना रडतच बिलगली. तेही तिला मिठीत घेत शांत उभे होते. खूप इमोशनल क्षण होता त्या दोघांसाठी, पण ते डोळ्यातलं पाणी रोखून मन घट्ट करून होते. बाबा असतातच ना असे, मनात किती दुःख असलं तरी ते मनातच ठेवणारे. त्यात बाप आणि लेकीचं नातं म्हणजे लेकीचा एक हक्काचा राखीव कोपरा, जिथे ती तिच्या मनातली कोणतीही गोष्ट मांडू शकते, शेअर करू शकते. बाबा म्हणजे तिचा सुपर हिरो, तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट करणारा गाईड, फ्रेंड, फिलॉसॉफर, ॲडवायझर, तर वेळ प्रसंगी कठोर बनून ओरडणारा, रागवणारा आणि समजवणारा सुद्धा. मुलींचा पण तेवढा जीव असतो त्यांच्यावर. बच्चा शांत हो ग, तू माझी स्ट्रॉंग प्रिन्सेस आहे ना. मग असं रडायचं नाही. डॅड मला नाही जायचं तुम्हाला सोडून कुठेच. तन्वी तिची मिठी घट्ट करत रडक्या स्वरातच बोलते. असं नाही बोलायचं बाळा, तू माझ्या जवळच असणार आहेस. तुला जेव्हा आमची आठवण येईल ना तेव्हा मी तुझ्या समोर असो, आणि जर नाही जमलं तर तू ये ना आम्हाला भेटायला. रिषभ घेऊन ये हा माझ्या लेकीला. यस डॅड, नक्की, आणि डोंट वरी, मी तुमच्या एवढीच तिची काळजी घेईन, तिला जपेन, तिला खूप प्रेम देईन. रिषभ त्यांना आश्वस्त करतो. सी बघ तो येईल तुला घेऊन. डोळे पुस बरं आता. बघ हा, नाही तर सगळे फोटो रडके येतील हा तुझे. मग मला नाही बोलायचं. डॅड तिला हसवण्यासाठी मस्करी करतात. डॅड तुम्ही पण. तन्वी डोळे पुसत तोंड बारीक करते. बघ मी तर आधीच बोललो होतो तुला. डॅड पण अग्री करतात. त्यांना पण तुझं फोटोचं वेड माहिती आहे. अंकुश भुवया उंचावत हसत तिला चिडवतो. डॅड भाईला सांगा ना, बघा ना मुद्दाम मला चिडवतोय. तन्वी चिडून बोलते. डॅडची चमची. डॅड भाई बघा ना, तिच्यासारखंच म्हणत तिला चिडवून दाखवतो. भाई. तन्वी चिडत अंकुशच्या मागे पळते. अंकुश सगळ्यांच्या मागे फिरत तिला चिडवत होता आणि ती त्याला पकडायला धावत होती. तनू अगं बघ, फोटोग्राफर फोटोज काढत आहेत, पोज दे लवकर, नाहीतर फोटो खराब येतील. अंकुश मुद्दाम तिला त्रास देत होता. तिला सतवायला खूप आवडायचं त्याला. भाई मी तुला सोडणार नाही. सगळे त्यांना बघून हसत होते. आता थोडा वेळ पूर्वी जे भाऊक आणि इमोशनल वातावरण होतं ते जाऊन सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं. रिषभ अरे पकड तुझ्या बायकोला. हळदीचं कपल शूट नाही करायचं का तुला? मी नाही काढणार फोटो, जा. तन्वी तो काही हाती लागत नाही म्हणून त्याच्या मागे धावणं थांबवून कमरेवर हात ठेवत दम टाकत बोलते. अंकुश नको चिडवू उगाच तिला, बस आता. डॅड त्याला थांबवतात. अरे माझी स्वीटू रोसली, असं नाही करायचं.
आपण मस्त मस्त फोटोज काढू वेगवेगळ्या पोजमध्ये. तू म्हणशील तेवढे आणि म्हणशील तसे, प्रॉमिस. अंकुश तिला लाडीगुडी लावत बोलतो. बघ हां. तन्वी भुवया उंचावत त्याला बोलते. हो बाळा, प्रॉमिस. अंकुश तिचा हात हातात घेऊन प्रॉमिस देतो. बरं, तुमचे फ्रेंड्स हळद लावायचे राहिले आहेत, त्यांना तर हळद लावू दे. ते वाट बघत आहेत. जा, दोघं जाऊन जागेवर बसा. आऊ त्या दोघांना सांगतात. तन्वी आणि ऋषभ परत जाऊन त्यांच्या जागेवर बसतात. त्यांच्या फ्रेंड्सनी त्या दोघांना पूर्ण हळदीने माखून टाकलं होतं. मग हळूहळू सगळ्यांनी एकमेकांना हळद खेळायला सुरुवात केली. अंजलीने तर अंकुशला हळदीने माखून टाकलं होतं. आज तिला त्याच्यावर खूप प्रेम येत होतं. आज त्याने ज्या सुंदर प्रकारे सिच्युएशन हँडल केली ती तिच्या मनाला खूप भावून गेली होती. आणि शिवाय आता ते ऑफिशियल कपल होते. मग तर कोणाची बिशाद त्यांना बोलायची. दोघेही धुंद होऊन एकमेकांसोबत त्या रेन डान्सचा आनंद घेत होते. त्याची जवळीक आणि ते छोटे स्पर्श, वरून बरसणार ते थंड पाणी अंगावर शहारे आणत होतं. अंजलीला तर सुचणंच बंद झालं होतं. अंकुशने सगळ्यांची पसंती लक्षात घेऊन ऑर्गनायझरशी बोलून आधीच रेन डान्सरची अरेंजमेंट केली होती. खूप वेळ नाचून धमाल केली सगळ्यांनी. नंतर तन्वीला प्रॉमिस केल्याप्रमाणे मनसोक्त फोटो सेशनही झालं. तिच्या फ्रेंड्स, भावंड, बच्चे, कंपनी, फॅमिलीसोबत. त्यामुळे सगळेच खुश होते. हळद तर सगळ्यांनी खूप मस्त प्रकारे एन्जॉय केली. आता सगळे थोडे निवांत होते, कारण लग्न दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होतं आणि रिसेप्शन 2 दिवसांनी मुंबईला होतं. तन्वीची सगळी भावंड, मित्रमंडळी तिच्या रूममध्ये बसून गप्पा करत बसले होते, कारण आऊने स्ट्रिक्टली ऋषभला भेटायचे नाही असं बजावलं होतं. म्हणून सगळी मैफिल तिच्या रूममध्ये जमली होती. चिवला खेळता खेळता त्या लहान मुलांमधलं कोणीतरी बोललं होतं, आता तन्वी सगळ्यांना सोडून USA जाणार, म्हणून ती आता इथे नसणार. चिवनंही सगळ्यांना रडताना बघितलं होतं. तिथून पासून ती जी तन्वीला चिकटली होती ते तिनं सोडलंच नव्हतं. जेवणही लाडक्या आत्तूच्या हातूनच केलं. सगळे तन्वीला चिडवून हैराण करत होते. घरांना उधाण आले होते. अंजलीला अंकुशशी बोलायचं होतं, म्हणून ती त्याला मेसेज करते. हाय. अंकुश तिने इथल्या इथे का मेसेज केला म्हणून तिच्याकडे बघत काय म्हणून डोळ्यानेच खुणावतो. अंजली त्याला बाहेर ये म्हणून खुणावते आणि मेघाच्या कानात काहीतरी सांगून रूम बाहेर येते. अंकुशही त्या सगळ्यांना हळूच चकवा देत बाहेर येतो. यस स्वीटहार्ट, काय झालं? अंकुश तिच्या जवळ विचारतो. अंकुश, मला एक हेल्प हवी आहे तुमची. बोला राणीसाहेब, आता आम्ही फक्त तुमचंच ऐकणार आहोत. अंकुश तिचा हात लाडीकपणे हातात घेत विचारतो. अंकुश. अंजली त्याला मोठे डोळे करून बघत होती. बरं, सॉरी, बोल. अंकुश एकदम सिरियस होत हाताची घडी घालून उभा राहतो. अंकुश, साहिल आणि दीक्षासाठी आपण काही स्पेशल अरेंजमेंट करू शकतो का? अंजली त्याच्या हातावर हात ठेवून छोटासा फेस करून विचारते. यू मीन हनीमून? अंकुश भुवया उंचावत विचारतो. अंजली वर खाली मान हलवत होकार देते. आपल्याकडून त्यांना छोटंसं सरप्राईज. आपल्यासाठी त्यांनी त्यांचा हनीमून पोस्टपोन केलाय. सो गुड आयडिया. मी अरेंजमेंट्स करतो. अंकुश डोळे मिचकावत होकार देतो. हां, मी काका काकूंशी एकदा बोलून घेते. अंजली खुश होऊन बोलते. ओके, मग आता मी तुझी एवढी हेल्प केली, त्या बदल्यात मला काही? अंकुश खाली झुकून रोमॅन्टिक होत आय थिंक करत तिला विचारतो. अंजली त्याच्या छातीवर हात ठेवून नजर रोखून त्याच्याकडे बघत होती. स्वीट हार्ट,
एक स्वीट स्वीट किस तर बनतोच ना? अंकुश तिच्या ओठाकडे बघत बोलतो. अंकुश, आपण बाहेर पॅसेजमध्ये आहोत, कुणीही येईल. अंजली त्याला दटावत बोलते. ओ, आपण इथे आहोत म्हणून तुला प्रॉब्लेम आहे तर? अंकुश तिची मज्जा घेत मिश्किलपणे बोलतो. अंकुश, काही काय तुम्ही? अरे, आपण आता दीक्षा आणि सुहासचा हनीमून प्लॅन करतोय. आपल्या हनीमूनला तर वेळ आहे, मग त्याची थोडी थोडी प्रॅक्टिस आत्तापासूनच सुरू करू ना. अंकुश तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचत तिच्या डोळ्यात डोळे घालून सिलेक्टिव्ह व्हॉईसमध्ये बोलतो. बिलकुल नाही. अंजली लाजतच डोळे मिटून त्याच्यापासून स्वतःला सोडून घेत पाठमोरी थांबते. अंकुश गालात हसत तिला मागून मिठीत घेत पाठीवरचे केस एका बाजूला सारून तिच्या मानेत चेहरा घुसवतो. मी वाट पाहीन, अंकुश तिच्या कानात हळूच सांगत तिच्यापासून लांब होतो. अंजली गालात हसते, त्याच्याकडे वळते. तू मुद्दाम त्रास देतोयस ना मला सतवायला? मज्जा येते ना तुला? अंजली 2-3 फटके त्याच्या हातावर मारत त्याच्या मिठीत शिरते. हो, मग तुझ्या या नाकारावर जो लटका राग येतो ना, तो मला खूप आवडतं. अंकुश हसत असतो तिच्या बालिशपणावर. गप, तू हसू नकोस. अंजली अजून एक फटका त्याच्या हातावर मारते. तो हसतच त्याची मिठी घट्ट करतो, तिच्या गालावर ओठ टेकवतो. सगळी मंडळी ही दोघे एकसाथ इथून गायब आहे बघून त्यांना शोधायला बाहेर येते. सगळे एक सुरात सूर देतात. काय भाई, हां काय चालू आहे? सारा कमरेवर हात ठेवून बारीक डोळे करून विचारते. अरे काय काय विचारते डफर रोमॅन्स चालू आहे. ध्रुव रोमॅन्स शब्दावर विशेष जोर दिलेला. परत सगळे एक सुरात बोलले. बघ ना, आपल्याला सोडून हे इथे रोमॅन्स करत आहेत. गौतम अंकुशच्या गळ्यात हात घालत हसला. आणि आजचा भाग इथे संपला. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.